कॉन्टेंट पाहिजे कॉन्टेंट पाहिजे त्याला पोरीचे फोटोज पाहिजे चांगलं चांगलं अजून अश्लील साल्या कसं आहे थोडे कुछ हमारे अच्छे दिन आ गए जैसी गाडी आली आमच्या हॉस्टेलवर. वन मोर ॲडेड. एक आमची हे हिनं लय साथ दिला आता मरायला टेकली आहे. दादा लायब्ररी वर आहे तुझी जा ना. इथे काय टाइमपास करायला लाग का? एकदम एकदम एकदम. पण हा टाइमपास करायला लाग का इथं? पवनचा चष्मा गायब कर. ओरिजिनलवाला चष्मा गायब कर पवनचा. पवन चष्मा घ्यायला आला का? हाँ हमारी लाइब्रेरी ऊपर है. हाँ हो इकडे शांत बस तू. आता पण पहिले तो ऑफर विचारून घेऊ ना. अरे ऑफर विचारून म्हणजे कसं 20,000 स्टेप्स. तर मित्रांनो फायनली सुदर्शन नायक ना काहीतरी पार्सल बोलावलं आहे. माय फिट ब्रँडचं माय फिटनेस. मला काऊन वाटते हे पीनट बटर आहे. हा इकडे बाय पीनट बटर आहे ना. हा पीनट बटर माय फिटनेस. पण याच्यावर पण ऑफर सुरू आहे डीमार्टमध्ये. अर्धा किलोचं माय फिटनेसचं पीनट बटर 180 रुपयात डीमार्टमध्ये ऑफर सुरू आहे. जाऊन पाय. हे पण ऑफर मध्ये घेतलं रे. हा कितीला पडले? हे 500. अर्धा किलो आहे का? नाही मग 1200 ग्राम. 1200 आहे का? मग बरोबर आहे. तिथं 180ला होतं डीमार्टमध्ये आज. किती? 510 ग्राम. 180 ला. हां 310चं आहे तसं. पण ते ऑफरमध्ये 180ला होतं माय फिटनेसचं पीनट बटर. ते वेगळं असेल रे. हे जरा हे चॉकोवालं होतं ते. हे थोडं हाय डिमांडेड आहे. तू हाय डिमांडेड आहे का? तूच तर लो डिमांडेड आहे. झालं फेक. पण तू आम्हाला काय कामावरचा मारू का रे शिवम? मजूर समजून राहिला का आपल्याला? हा मग पैसे देतो ना भाई मी. काय पैसे देतो ना तुम्हाला. कायचे पैसे? हे पार्सल आणायचे. बरं उचल रे पीनट बटर उचल. पहिले पैसे भेटल्याशिवाय पीनट बटर देऊ नको. उचल तू. आताच खाऊ आपण. विषय आहे का? आताच ये. टेस्ट तर देशील ना? देईन ना. कधी? उद्या सकाळी. आताच आहे ना. ब्रेड आहे ना पण आता आपली. नाही ब्रेड संपली पाहिजे. हं? रब्बा चप्पल सांभाळायला पाहिजे. तिथून आला उठून डायरेक्ट. चप्पल हे क्रॉक्स माझ्याकडे चप्पल नाही का? घाल ना मग. ते तशी चप्पल थोडी घालणार. हे घाल ना. ब्रँडेड घालतो चप्पल. ब्रँडेड. 2 लोक पडले त्या चप्पल न घालून तोंडावर. चप्पल हा या पहिला हाच पडला तेव्हाच क्रॉक्स घेतला तरी नवीन. अबे काय अबे. हा जाऊ दे दादाला घे ना ब्लॉग मध्ये. दादाला घेतलं ना व्लॉग मध्ये. हे वाला हा हे वाला कोणचा? ऋषा नामदास. कुत्रे पळवणार. रात्री 2 वाजता पळवते कुत्रे. पळवणारा गोरखा. एखादा मागून असा लागाव रे कुत्र. हाडकं लय भेटते त्याला. एक नंबर. हे बघ ना फुल ले बॅगी पॅन्ट. बॅगी पॅन्ट घेईन. 4 दिवसापासून काही धुतलं नाही. चंद्रपूरचं माहिती आहे तिकडे लोकल. चंद्रपूर भद्रवती दळबद्री. बोलूच नको आता. याला कंटेंट द्यायचंच नाही. हा माझला आहे ना. उद्या कोणासोबत चालू डेट करायसाठी? उद्या डेट साठी कोणासोबत चाललाय? उद्या का? आपली ते तुझी वहिनी. बाळा माय चाओस माय लव. हा पोराचे फोटो कोण म्हणते हिच्यासोबत डेटवर चाललो आहे ना. काय म्हणतो जायचं उद्या फिरायसाठी? जाऊ ना. अक्षा घरी गेलेला आहे. उद्या ऋषा येते ना पुरणपोळी घेऊन. हो ऋषा उद्या. ऋषा येते. नागपंचमी घरी गेले. नागपंचमी सगळे नागपंचमीला नाग बरोबर घरी गेले दोघे. असली साप तो तू आहे रे. चंद्रपूर का? तू आहे ना कोणता आहे सुद्याची एक्स प्रेझेंट. सुद्याचं प्रेझेंट आता सध्या असं आहे. पण फोन मध्ये कसं आहे? फोनवाले दाखवून दे ना. आपण इमोजी मारू ना. मग तू काय त्याले दाखवू राहिला? हा का
लाज वाटलं मला अशी आयटम पटेल एवढं चांगलं करू कशी आयटम त्याला लाज वाटू राहिली का अशा पोट्ट्याला ते चांगली आयटम कस काय पटली पाय त्याने अहो म्हटलं काहीतरी आहे. नाही रे दादा पहिल्याच दिवशी माझी लायकी नका काढू दादा. काय काय कॉन्टेंट पाहिजे होतं ना रे. काय कॉन्टेंट पाहिजे त्याला कॉन्टेंट पाहिजे, त्याला पोरीचे फोटोज पाहिजे चांगले चांगले. हा. अजून अश्लील साल्या. अश्लील साल्या अश्लील तर हाय. चांगला आहे यार थांब ना bro, थांब ना. एवढा चांगला आहे ना. काय काय आता मैत्रिणीचं लग्न झालं रे 22 वयात. चांगलं आहे ना. हा बोलावलं नाही तुम्हाला बारशात बोलवून डायरेक्ट मामा लोकायला साऱ्या. हे आता इतकं तुझं घरा नाही काय नाही ते नाही. लग्न करून राहिले ग्रॅज्युएशन झालं job कुठे लागलं तुले? पोरी लग्न करून राहिले. ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असते रे भाई. एक फोटो एक व्हिडिओ बघ. हा 100%. साहिल जायचं का फिरायला कुठे रे? हा हा जाऊ सांग सांग नाही ऐकायचंच नाही मला ऐकायचंच नाही. तर मित्रांनो पहा फायनली आता जेवण घेऊन झालं आमचं संध्याकाळची वेळ. पण आईस्क्रीम खातो इकडं आणि थँक्यू बाई थँक्यू. आणि इकडे बा आमचा अभिबाई आणि तेजा कोणाच्या गाडीवर बसले आहे तुम्ही? मालक हा सरस मालक आहे. अभिबाईनं नवीन गाडी घेतली रे बा. हारगीर तेनं दिला काय काय हारगीर तेनं भाऊ, आपण यांना खर्च करेल पूर्ण. अभि तर मग मस्त रील गिल काढायची होती ना. हा फारची अरे थारची तर काढू पण ही आपली पहिली लक्ष्मी रील काढली असती मस्त. काढेल आहे त्या तेजसच्या फोनवर हो का? काढायसाठी रील काढायसाठी दिल तू तर होताच नाही. त्यानं 4दा विचारलं तेजस कुठे आहे. वा, मस्त गाडी आहे. 1 मोर ॲडेड. एक आमची हे हिनं लय साथ दिला आता मरायला टेकली आहे. आणि हे बा मस्त गाडी 1 नंबर. पेढाही खाल्ला आम्ही म्हणजे ब्लॉग शूट करायच्या पहिलेच पेढा खाल्ला. त्याला पेढा दिला आम्हाला सर्वात पहिले मला दिला. मस्त पेढा खाल्ला आणि गाडी वेडी मस्त आहे 1 नंबर गाडी आहे. आपण घेऊ ड्राईव्ह वगैरे. देखते अजून. रात्रीचे 11 वाजले. पेढा पाहिजे तुला हा जा रूमवर पैदल खाऊन चौघा जणांना भेटत 4 जणांना पेढे नाही भेटत. ते लय नको माझू उंगली थी तो हात पकडना जा रहा है क्या? पेढा तर पाहिजे गाडी घेतली 100% भेटत ना. त्याचं नाव सांगून दे म्हणजे पेढे दे. उत्कर्ष काय नाव आहे? तोही हसून राहिला उत्कर्ष म्हटल्यावर. अभिषेक नाव आहे त्याचं. अरे उत्कर्ष तिकडे गावाकडे म्हणतात त्याला, तुला माहित नाही. हा काय कोणत्या गावाचा आहे तो? अभि ठाकरे अभिषेक ठाकरे अभिभाई. तर चला देखते क्या कुछ होता है. मित्रांनो फायनली पहा आता आम्ही आलो बदाम शेक खायला. पण्या तोंड लपवू नको. 2 रूममेटला सोडून बदाम शेक खातो का? माझे रूममेट पहा दोन्ही रूममेट इथं आहे हजर आहे. आता याच्यासोबत मी बदाम शेक खाऊ राहिलो. आणि हा प्रणव पन्नाडकर बा दिसला काय नाही. आता बदाम शेक खाऊ. हो थँक्यू असू दे का दुसराही घेतो का आता. हा अरे ते टाक ना येडी गँग नाही 100चा टाक. चला पटापट आता आपण बादाम शेक पिऊ. कसं आहे थोडे कुछ हमारे अच्छे दिन आ गए. जैसी गाडी आली आमच्या हॉस्टेलवर. काय गार मोठे गार केले गंमत मध्ये खरंच का मोठे गार केले गंमत मध्ये. चला पण आता मग इज्जत करून राहिला म्हणून खाऊन घेतो पटापट. कपडे मग तू शांत बस. हा काय पॅन्ट म्हणजे एवढी बेकार लेवलली का पॅन्ट ना तोंड लपवायची का रे?
हा लय चांगला अभ्यास झाला तर का उपकार केले का मायावर. मित्रांनो बघा आला रूम मध्ये आणि म्हणते काय झोपला का म्हणते सांड्या. आता याला सांगून द्या शिस्तीत राहत जा म्हणा जरा. लय बोलू नको पवन तू. हा ए जराचा मोबाईल घेतला तर पार्टी मागू राहिला आणि स्वतः 1.5 लाखाची गाडी घेतली. 1,80,000 नाही 167ची गाडी आहे रे. चिवत्या बनवता बनकर साल्या. हायब्रिड हा? चांगली गाडी आहे पुरो. हा. आणि एकदम चांगलं ऍव्हरेज तुम्हाला सिटी मध्ये अकोटीमध्ये मला 50 ते 55 देते आरामशीर पैकी. ऍव्हरेज 50 ते 55 देते बरोबर आहे पण गाडी चालवासाठी पाय पुरले पाहिजे गाडीवरून आणि ते पुरत नाही. पाहून घ्या बुटका पवन दादा आगलावे. आणि हा पाय इकडे ऐ बुरट्या ऐ चल ना आपल्या नवीन फोनची अनबॉक्सिंग करू ना. IQ Z11 शिवम नागापुरे ऐ आपल्या नवीन फोनची अनबॉक्सिंग करू ना. चलो ओके. नवीन फोन घेतलेला आहे. छी छी ॲटम बॉम्ब. वन मोर ॲटम बॉम्ब फुटलेला आहे आमच्या रूम मध्ये. हा काही आमच्या रूम मध्ये आता राहू नाही देत. त्याच्या बॉम्बवर बॉम्ब फोडून राहिला. दुसऱ्या रूम मध्ये आलो आणि आता आपण आपला फोन अनबॉक्स करू. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बा फायनली आपला IQ Z11 अजून लॉन्च व्हायचा आहे मार्केटमध्ये. 20 ऑगस्टला लॉन्च होणार आहे पण आपल्या जवळ आला लवकर. सो आता आपण त्याला मस्त फोडू अनबॉक्स करू प्रॉपर. पहिला कॉंग्रॅच्युलेशन हा. मिस्टर पे थँक्यू पण मोबाईल. आता चुपचाप फोड. आता मोबाईल घेतलाय चांगला दिवस आहे. त्याचं म्हणणं काय माझी इज्जत काढू नको. माझी चुपचाप- इज्जत नाही याला. चुपचाप फोड. काय म्हणणार किधर जा रे किधर पवन इधर. माझी इज्जत काढू नको म्हणते. आणि हे. आता आपण फोडू आपला फोन. अँड हिअर फोन ब्रँड न्यू आहे. ब्रँड न्यू. पार्टी केली मग. गाडीची पार्टी दे ना. अरे मोबाईल महत्वाचा. सील पॅक आहे. आता आपण याचा सील तोडू. चाकू देऊ का प्रथम? पहिल्यांदा प्रथमेश जीवनात शील तोडायला चाललाय. आजपर्यंत काही तोडू नाही शकले. काय झालं मोबाईलची नाव हो. पेपरचं हसून कोण राहील तुम्ही एवढा. आणि फायनली मोबाईल न्यू मोबाईल कसला असला कंपनीला राहायचं नाही. हो दाखव एकदा तोंडाकडे दाखव. कंपनीला राहायचं नाही का? आहे कंपनीच्या चलो, गेटवर open. पण ओपन नाही. बाय. आणि या नंबर वगैरे कुठंच आहे. देख सकते हैं क्वालिटी फोन. विषय हार कुठे कसा तू कुठे कसा थांबणं मस्ती काय करू राहिला. मस्त आहे काय फोन. हा सॅमसंग दादाला भेटायला आपण. फायनली IQ इज न्यूली लॉन्च. Amazon वर लॉन्च झालेला आहे 20 ऑगस्ट पासून. जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर Amazon वर जा आणि फोन घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही जो आता फोन पाहिला IQचा हा जो हातात आहे म्हणजे IQ Z11 तर हा काही आपला फोन नाही आहे. म्हणजे सध्या आपल्याजवळ आहे बिकॉज एक प्रमोशनल शूट होतं तर ते शूट फायनली कंप्लीट झालं आहे. ब्रँड शूट होतं आणि आता तो फोन आपल्याला रिटर्न करायचा आहे. म्हणजे आहे 2-4 दिवस आपल्याजवळ अजून. 20 तारखेला म्हणजे जोपर्यंत हा ब्लॉग पडन तोपर्यंत ऑलरेडी हा फोन लॉन्च झालेला असणार. ॲमेझॉनवर आहे. खतरनाक फोन आहे. म्हणजे AIचा पुरेपूर वापर केला आहे फोनमध्ये आणि बरेचसे फीचर्स आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर फीचर्सची रील्स तर येऊनच जाईल नक्की. आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल. 20च्या आधीच येईल 20 ऑगस्टच्या. पण ब्लॉग 20 ऑगस्टच्या नंतर येईल बिकॉज सम प्रोटोकॉल्स आर देअर की पहिले नाही टाकू शकत ना आपण. फोन लॉन्च व्हायचा आहे अजून कसं काय. तर त्याच्यासाठी आपला काही फोन आहे नाही हा. इट वॉज फॉर ब्रँड प्रमोशन. पण फोन चांगला आहे तुम्ही घेऊ शकता. 20 तारखेपासून ॲमेझॉनवर लॉन्च होणार आहे 20 तारखेला 20 ऑगस्टला. सो यू कॅन परचेस इट IQ Z11. तर हां आताही मी काही एवढा पाहिला नाही अजून कारण अजून 2-3 दिवसात शूट करायचं आम्हाला त्याचा. थोडी इन्फॉर्मेशन वगैरे घेतोय गॅदर करतोय स्क्रिप्टिंग वगैरे चालू आहे. बाकी आपले ब्लॉग्स कसे वाटत राहिले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हटलं तसं दाखवणार नव्हतं मी
बट म्हटलं आपल्या व्लॉगिंग फॅमिली इंस्टाग्राम तर वेगळं राहिले, यूट्यूबची जे खरी फॅमिली आहे, लॉयल फॅन्स आपले, फॅन म्हणण्यापेक्षा फॅमिली आपले सबस्क्रायबर्स ऑल, तर त्यांनाही थोडं आयडिया देऊन द्यावं काय चालू आहे लाईफमध्ये. बाकी डेली ब्लॉग्स तर चालूच आहे. कसे वाटून राहिले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच जर आवडत असेल ना तर कमेंटमध्ये तसं सांगा, नाही आवडत असेल तसे सांगा. काही सजेशन असेल ॲडमिशन रिलेटेड तर मी रिप्लाय द्यायची कोशिश प्रत्येकाला करू राहिलो. सध्या रूममध्ये कोणीच नाही. बाकी व्लॉग्स जबरदस्त येऊ राहिले, मला 2-3 जणांकडून रिस्पॉन्स भेटले आहे आणि तुमचा रिस्पॉन्स पण जबरदस्त आहे. असाच रिस्पॉन्स द्या. कंटिन्यू स्ट्रिक्ट ठेवू आपली व्लॉगिंगची. डेली व्लॉग्स पडत राहील. चला आता 12 वाजले, झोपतो मी कारण अभ्यास करतो थोडा. पाहून घ्या अभ्यास वगैरे चालू होता थोडा. आमचं प्लेसमेंटचं सेशन सुरू आहे सध्या, सो त्याचं टेन्शन, बरेचसे टेन्शन, पण ब्लॉग्स कंटिन्यू येईल. चला